55 वर्षीय तुकाराम गव्हाणे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील बोदवड गावचे रहिवासी. एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. 93 एकर शेतीचे ते मालक असल्याची देखील माहिती समोर येते. याशिवाय भुसार मालाचे ते मोठे व्यापारी होते. 27 डिसेंबरच्या शनिवारी सायंकाळी ते सिल्लोड मधील उंडणगाव बोदवड रस्त्यावरून आपल्या मोटारसायकलनं घरी परतत होते. त्यावेळी कारमधून आलेल्या 4 आरोपींनी त्यांना बळजबरीनं अडवलं आणि आपल्या कारमध्ये टाकून सोबत घेऊन गेले. दरम्यान दुसऱ्या दिवशी रविवारी या घटनेतील आरोपी गव्हाणे पाटील यांच्या कुटुंबियांच्या सातत्यानं संपर्कात होते. गव्हाणे पाटील यांच्या फोनवरून आरोपींनी त्यांच्या मुलाला म्हणजेच कृष्णाला कॉल करून या घटनेची माहिती दिली की तुझ्या वडिलांचं अपहरण झालंय आणि जर तुला त्यांना जिवंत बघायचं असेल तर आम्ही सांगू त्या ठिकाणी 1 कोटी रुपये घेऊन ये. आरोपींची ही डिमांड कृष्णा गव्हाणे पूर्ण देखील करू लागला, पण तरीही जे व्हायचं नव्हतं तेच झालं. सोमवारी सकाळी 40 गाव जवळील कन्नड घाटात हातपाय बांधलेल्या अवस्थेत खोल दरीत तुकाराम गव्हाणे पाटील यांचा थेट मृतदेह आढळून आला. जवळपास 40 तासानंतर या थरारक घटनेचा उलगडा झाला. या दरम्यान काय काय घडलं, आरोपी कोण होते, पोलिसांची भूमिका काय, आरोपींनी खंडणी मागूनही नंतर पैसे का स्वीकारले नाही, खंडणीसाठी अपहरण केलेलं असताना आरोपींनी गव्हाणे पाटलांची हत्या का केली, मुलगा कृष्णा गव्हाणे आणि आरोपींमधील शेवटचा कॉल काय होता, गव्हाणे पाटील यांची खंडणीसाठीच हत्या झाली, दुसऱ्या काही वादाच्या बदला म्हणून आरोपींनी हे कृत्य केलं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सिल्लोडच्या बोदवड येथील शेतकरी तसंच व्यापारी तुकाराम गव्हाणे पाटील हे शनिवारी सायंकाळी 5 वाजता एका व्यापाऱ्याला दिलेल्या मक्याचे पैसे आणण्यासाठी जवळच्या उंडणगाव येथे गेले होते. संबंधित व्यापाऱ्याकडून त्यांनी जवळपास 1 लाख रुपये घेतले आणि 7च्या दरम्यान आपल्या बोदवड गावाकडे परत येण्यासाठी मोटारसायकलनं निघाले होते. पण वाटेत त्यांना सचिन बनकर, वैभव रानगोते, अजय सबकाळ आणि विशाल खरात या चौघांनी अडवलं. MS-20 HS0970 या क्रमांकाच्या ब्रिझा कारमधून ते आले होते. ही कार सचिन बनकरची असून तो गव्हाणे पाटील यांच्या ओळखीचा होता. शिवाय तोच या घटनेतील मुख्य सूत्रधार देखील आहे. पैशांच्या व्यवहारातून काही दिवसांपूर्वी गव्हाणे पाटील यांच्यासोबत त्याचा वाद झाल्याची माहिती मिळते आणि तेव्हापासून तो गव्हाणे पाटील यांच्या अपहरणाचा कट रचत असल्याची चर्चा आहे. शेवटी त्यानं आपल्या साथीदारांसह तुकाराम गव्हाणे पाटील यांना गाठलं. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील जवळपास 1 लाख रुपयांची रक्कम देखील आरोपींनी लुटली आणि गव्हाणे यांना कारमध्ये डांबून निघून गेले. या दरम्यान आरोपींचा आणखी एक साथीदार दीपक जाधव हा बोदवड गावात थांबला होता. तो गावातील हालचालींची माहिती त्यांच्या साथीदारांना फोनवरून कळवत होता. दुसरीकडे रात्री उशिरापर्यंतही तुकाराम गव्हाणे घरी न पोहोचल्यामुळे त्यांचं कुटुंब चिंतेत होतं. त्यांचा फोन देखील बंद येत होता. कुटुंबानं शोधाशोध केली, इतरांकडे चौकशी केली, पण तुकाराम गव्हाणे हे कुठेच सापडले नाही. पण रविवारी सकाळी 10 वाजता त्यांचा फोन सुरू झाला आणि त्याच फोनवरून आरोपींनी मुलगा कृष्णाला कॉल करून ताबडतोब 1 कोटी रुपये घेऊन संभाजीनगर मध्यवर्ती बस स्टँडवर ये असं सांगितलं. आरोपींनी पुन्हा 12:30च्या दरम्यान कृष्णाला फोन करून 3 वाजेपर्यंत बस स्टँडवर पैसे घेऊन येण्यास सांगितलं. नंतर त्यांच्यात सातत्यानं फोन कॉल चालूच होते. कृष्णा गव्हाणे व काही नातेवाईक वेगवेगळ्या दिशेनं पैसे घेऊन आरोपींकडे निघाले. या दरम्यान बस स्टँड, सेंट्रल नाका, कलेक्टर ऑफिस, टीव्ही सेंटर, डॉक्टर आंबेडकर चौक तर कधी बाबा पेट्रोल पंप असं वारंवार आरोपींनी लोकेशन बदललं. दरम्यान गव्हाणे कुटुंबियांनी दुपारी अजिंठा पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली होती. त्यानंतर API अमोल ढाकणे, फौजदार धम्मदीप काकडे व गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचला. आरोपी वारंवार लोकेशन बदलत असल्यामुळे त्यांचं लोकेशन काढणं पोलिसांना कठीण जात होतं. मात्र आरोपी हे गव्हाणे पाटील यांच्याच नंबरवरून खंडणीसाठी कॉल करत असल्यानं मोबाईल टॉवरचा डम डेटा पोलिसांनी काढला. टॉवरच्या रेंजमध्ये एका ठराविक वेळेत किती मोबाईल फोन सक्रिय होते आणि फोन कॉल, मेसेज सुरू होते याची जी संपूर्ण यादी मिळते त्याला डम डेटा म्हणतात. त्यानुसार गव्हाणे पाटील यांच्या मोबाईलच्या परिसरात जे फोन क्रमांक सुरू होते त्याची यादी पोलिसांना मिळाली. या यादीत आरोपीचे 2 मोबाईल सतत गव्हाणे पाटील यांच्या जवळ असल्याचं तपासात आढळून आलं. त्यामुळे मग पोलिसांनी लोकेशन ट्रॅक केलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोलीस आपल्या मागावर आहेत ही माहिती आरोपींना कळाली होती. त्यांनी रात्री 9 वाजता कृष्णा गव्हाणेला एक शेवटचा कॉल केला. त्यात
आता आम्हाला पैसे नकोय, ते पैसे परत घेऊन जा, असं सांगून आरोपींनी फोन बंद केला आणि समृद्धी महामार्गाने फरार होण्यासाठी निघाले. पण पोलिसांनी त्यांना सावंगी टोलनाका परिसरात अटक केली. पोलिसांनी जेव्हा त्यांची चौकशी केली तेव्हा त्यातून अशी माहिती समोर आली की पैसे मिळण्यास उशीर झाल्यानं त्यांनी तुकाराम गव्हाणे पाटील यांना चाळीसगाव घाटातील म्हसोबा मंदिराजवळ नेऊन बेदम मारहाण केली आणि त्यात गव्हाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हातपाय बांधून त्यांचा मृतदेह चाळीसगाव घाटातील खोल दरीत फेकून दिला गेला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठून शेतकरी तुकाराम गव्हाणे यांचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून एक चाकू, चऱ्याची एक पिस्तूल, गव्हाणे यांच्याकडून लुटलेले 80,500 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. तर गव्हाणे कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजिंठा पोलिसांनी सोमवारी 5 आरोपींवर खंडणी, अपहरण आणि हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. यात गोळेगाव येथील रहिवासी आरोपी सचिन नारायण बनकर आणि वैभव समाधान रानगोते, पालोद येथील रहिवासी आरोपी अजिनाथ उर्फ अजय रखमाजी सपकाळ, पानवडोद येथील विशाल साहेबराव खरात आणि 5वा लिहाखेडी गावातून अटक केलेला आरोपी दीपक कन्हैयालाल जाधव यांचा समावेश आहे. मंडळी, हे सगळे आरोपी 25 वर्ष वयाच्या आतले आहेत, पण त्यांनी केलेली ही घटना अतिशय क्रूर आणि समाज मनाला हादरा देणारी आहे. अशा आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत सिल्लोड वकील संघानं कोणत्याच आरोपींचं वकीलपत्र घेतलं नाहीये. त्यामुळे न्यायालयानं आरोपीला वकील उपलब्ध करून दिला. न्यायालयानं सर्व आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मयत तुकाराम गव्हाणे पाटील यांच्या ओळखीतला सचिन बनकर हा या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड असून त्यानं झटपट श्रीमंत होण्याच्या उद्देशानं खंडणीसाठी अपहरणाचा कट रचला की मग यापूर्वीच्या वादातून त्यानं हे सगळं घडून आणलं. यासह सगळ्या प्रकरणाचा बारीक तपास सुरू आहे. बाकी या घटनेवर आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.